सततचा खोकला म्हणजे जो क्रॉनिक कफ आहे त्याचे 3 महत्वाचे कारण आहेत. एक आहे अस्थमा म्हणजे दमा म्हणजे ॲलर्जी, पहिलं कारण. दुसरं कारण आहे सर्दी जी मागे जाते, पोस्ट नेझल ड्रीप, PND म्हणतो त्याला. आणि थर्ड इज ऍसिडिटी. आय रिपीट, अस्थमा, पोस्ट नेझल ड्रीप अँड ऍसिडिक ऍसिड पेप्टिक डिसीज किंवा इसोफेजल रिफ्लक्स. सतत ऍसिडिटी, खाल्लेलं ऍसिड वरती परत येत आहे. तर हे 3 सततच्या खोकल्याचे कारण आहेत. तर एखाद्या पेशंट जेव्हा छातीत घरघर असते, कसली ॲलर्जी असते, धुळीशी, धुळाशी, इरिटंटची जेव्हा संपर्क येतो आणि जेव्हा छातीत घरघर वाढते तर इपिसोडिक असते, मध्ये मध्ये येते, नेहमी राहत नाही. आबूट भरलं, ॲलर्जी संपर्क आला, ॲलर्जन आहे आणि त्याच्याने जर हा खोकला वाढला तर समजायचा बघण्यासंदर्भी आजार नाही ना, तेवढं कन्फर्म. दुसरं आहे पोस्ट नेझल ड्रीप. नेहमी सर्दी होते, सायनसेस भरतात, रात्री झोपल्यानंतर आपण गिळणं बंद करतो, जेव्हा आपली प्रकृती तशी बनवली. मग ही सर्दी मागे जाऊन श्वास टेक्यामध्ये जाऊन आतमध्ये फुफ्फुसांमध्ये जाऊन तो खोकला येऊ शकतो. त्याच्यामुळे लहान मुलांना स्पेशली ॲडिनॉइड्स किंवा टॉन्सिल्स किंवा अप्पर एअरवे डिसऑर्डर जे असतात त्याच्यामुळे पण ती सर्दी राहून मुलांना सततचा खोकला येऊ शकतो. बऱ्याच वेळा ही छातीत घरघर ही वरची सर्दी खाली जाते, तर कोल्ड गोज डाऊन असं म्हणतात आणि त्याच्यामुळे ते छातीत घरघर येते. तर नेहमी ज्यांना सततचा खोकला आहे त्यांनी अप्पर एअरवेचा पण विचार करा. तिसरं सर्वात महत्वाचे कारण ऍसिडिटी. फार लोकांना ऍसिडिटी. तर ऍसिडिटी होण्याचं एक महत्वाचं कारण आहे टायपिक पर्सनॅलिटी आणि दुसरं कारण आहे HP म्हणजे हेलिकोबॅक्टर पायरीचं इन्फेक्शन. तर नेहमी आपण ओव्हर द काउंटर भरपूर अँटासिड घेतो, त्याच्याने आपली ऍसिडिटी कमी होते. त्याच्यापेक्षा मूळ कारणापर्यंत पोहोचून ऍसिडिटी कमी कशी होईल, तिचं पूर्णपणे नायनाट कसं आहे